मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे त्यांचं रुटीन सेट झालेलं आहे. पण त्यांच्या डब्यामध्ये काय द्यायचं एक वेगळंच टेन्शन आपल्याला असतं. आता बऱ्यापैकी मुलांच्या शाळेमध्ये 2 डबे द्यावे लागतात, एक नाश्त्याचा आणि एक जेवणाचा. तर जेवणाच्या डब्यासाठी मस्तपैकी छोले-पुरी दिलेत आणि नाश्त्यासाठी छान असं व्हेजिटेबल पॅनकेक तयार करून दिलेलं आहे. तर पॅनकेक बनवण्यासाठी मी 1.5 वाटी रवा आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ, थोडंसं दही आणि पाणी घालून चांगलं मिक्स करून 20 ते 30 मिनिटासाठी भिजत ठेवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये नमूद केलेल्या सगळ्या भाज्या घातल्या, आलं लसूण मिरचीची पेस्ट, जिरे, लाल तिखट, जिरे धने पावडर, मीठ आणि थोडीशी साखर घातली आणि पाणी घालून छान इडलीसारखं बॅटर त्याचं तयार करून घेतलं. मग त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकला आणि हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेतलं. कढईला तेलाने चांगली ग्रीस करून घेतली. मग त्याच्यामध्ये जिरे, तीळ आणि कढीपत्ता घातला. त्याच्यामध्ये हे बॅटर घालून चांगलं स्प्रेड करून घेतलं. इथं मी ते पॅनकेक्स थोडेसे जाडच असे ठेवलेले आहेत आणि मस्त असं दोन्ही साईडनी चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता माझ्याकडची कढई नॉनस्टिक नसल्यामुळे पहिला थोडासा खराब निघाला, पण नंतरचे पॅनकेक्स एकदम भारी निघाले. माझ्या मुलीला तर हे व्हेजिटेबल पॅनकेक्स खूप म्हणजे खूप आवडले. तुम्हाला पण आवडले असेल तर चॅनेलला नक्की